स्वामी समर्थ सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरुर साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदेशाच्युतम् भावादिदं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। जगदीश्वर जगदुत्पत्ति च जगमुद्धारक जगदपदे जगदपालकाय जगद्गुरु स्वामी समर्थ नमोस्तुते। जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता। ओमदाबादचे माणिक प्रभू श्री दत्तांची साक्षात विभू बाबा सबनी सजाता तेथे पाहते झाले स्वामी समर्थ। मनोहर दर्शन देवनी त्यांना तृप्त केले त्यांच्या मना। किती गावो गुणगान सांगा तुम्हीच भक्त हो। श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज मायबाप अक्कलकोट सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पावन पवित्र चरण कमलावर साष्टांग कोटी कोटी प्रणिपात। जगाच्या मालकाची सेवा करत असताना सेवेलागी सेवक झालो आलो तुमच्या निज चरणात। सेवेलागी सेवक झालो आलो तुमच्या निज चरणात। चरणाची महाराजांनी सेवा मागून घेतली। दत्त संप्रदायामध्ये चरणाला अनन्य साधारण महत्व आहे। तर कुठेही जा संप्रदायामध्ये श्री क्षेत्र गाणगापूरला गेला ते पादुकांचं दर्शन, गुरुपुरास जावा पादुकांचं दर्शन, वारीला जावा पादुकांचं दर्शन, औदुंबरला जा पादुकांचं दर्शन, गुरु पादुका मठामध्ये या पादुकांचं दर्शन। दत्त संप्रदायामध्ये पादुकांना अनन्य साधारण महत्व आहे आणि म्हणून चरणाची जर का सेवा जर मागायची असेल कुठली तर मला असं वाटतं चरणाशिवाय दुसरी कुठलीही सेवा नको। धन्य आम्ही जन्म आलो तव चरणी आम्ही रमलो। रमायचे तुम्हाला पण कुठे? पुण्यातल्या सारसबागेत, महाबळेश्वरला, पाचगणीला, उन्हाळ्याचे दिवस वॉटर पार्कला माणसं नको तिथं रमतात
जिथं रमायचंय तिथं रमत नाही. आणि म्हणून महाराजा रमायचं जर ठरलं तर फक्त गुरुपादुकांच्या चरणी रमलं पाहिजे. कारण त्याचं असं आहे की या पादुकांना अनन्य साधारण महत्व आहे. मग बसलेल्या साधकांपैकी एखादा साधक म्हणून, महाराज आम्ही अक्कलकोटला जातो, तिथे पादुका नाही, तो तिथे समाधी आहे. मान्य. पण जर तुम्ही अक्कलकोट समाधी मठात जर गेला तर वरच्या डाव्या बाजूला अम्रकोटेश्वराचा शिवलिंग, अगदी त्याच्या जवळ अगदी मध्यभागी नरसिंहभान सरस्वतींच्या पादुका. जे पालखीतले मालक म्हणतात आमचे, होय आम्हीच नरसिंहभान सरस्वती. दुसरी ओळख सांगायची गरज आहे का तुम्हाला? नाही. पण पादुका समाधी मठात आणि वर मध्यभागी कोनाड्यामध्ये खंडेरायाची स्थापना, बनाई माळसाई सहित. आणि उजव्या बाजूला जर पाहिलं तर मंदार गणेश त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे पादुकांना अनन्य साधारण महत्व आहे. वटवृक्ष मंदिरामध्ये गेला की शिवलिंगाच्या समोर मूळ पादुका महाराजांच्या तिथे सुवर्णाची पेटी आहे. त्या सुवर्णाच्या पेटीमध्ये जगाच्या मालकाचे चरण आहेत. काय पाहिजे तुम्हाला? देवाने विचारलं, देव प्रसन्न झाले, तुम्हाला काय पाहिजे? मालक तुमच्या चरणाची सेवा पाहिजे. हा मागणारा सुज्ञ आहे, हा मागणारा सुज्ञ आहे. पण धनदाला पुत्र जन, हा आम्हाला संसारी लोक, महाराज आम्हाला आमच्या गुरुजींनी किती वेळा सांगितलं चरणाची सेवा मागा. पहिलं तर त्यांचं असं म्हणणं आहे की मागूच नका, मागायचं असेल तर सेवा मागा, नाही तर काहीच मागू नका. दर गुरुवारी ती बोंबलून सांगताय, तरी माई माऊली हात जोडून म्हणती यंदा बुद्धीचं होतेच. मागच्या आठवड्यात महाराजांना म्हटलं, महाराज काय ते टेन्शन मध्ये दिसत, चेहरा पडला. म्हणजे काय सांगू, ही मठातली सगळी जी 10वी ला 12वी पोर होती का नाही, त्यांच्या आई बापाने कार आणला मला. पासोदे 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 पासोदे, तुझ्या कार्ट्याने अभ्यास केला का पास आहे. मालक कसं काय करते, मालकाचा एक शब्द लक्षात ठेवा, शेत दिले पिकवून खा. मग ते शेत कुठलंय? कर्माचं आहे. ते शेत कुठलंय? कष्टाचं आहे. ते शेत कुठलंय की प्रयत्नाचं आहे. आणि मग महाराजा यश आहे त्याला. मग ती यश म्हणजेच जगाचा मालक अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज आहेत. महाराज तुम्ही किती सांगा, आम्ही मात्र कधीही सुधारणार नाही. ठरलंय आमचं, तुम्ही सांगायचं ना आम्ही ऐकायचं. नवरा बायकोची जोरदार भांडणं झाली, अशी महाराजा भांडणं झाली, फळीची भांडी एकमेकाच्या अंगावर आली. एकाने महाराजा उलातनं घेतलं तर दुसऱ्याने पळी घेतली. लढाई जोरात झाली आणि लढाईमध्ये बायको विजयी पावली. कारण तिच्या हातामध्ये असलेलं वरगळ, ह्या माणसाचं जसं हेल्मेट फुटलं, म्हटलं संसारच नको. संसार यातना बहु कठीण, नाही यात क्षणभर सुख. आणि मग ती म्हणलं, बहुशीनलो मी सोडवाता स्वामी समर्था कृपा करे. जे श्लोक त्याला माझा लिहिलेला आठवला तसं ते महाराजा घरातूनच निघालं. पुन्हा तुझं तोंड बघायचं नाही. खवळलं ना महाराज. ते नवरा बायकोची भांडणं लय गमतीदार असतात. मला तर आता लय दिवस झालं पाहिलाच मिळाली नाही कोणाची. चॅनेल कोणाचा 4 वाजता तर बोलवा जरा. ए वैतागला
मागं वैतागलं, पुन्हा म्हणला संसारात येणार नाही, तुझं तोंड पाहणार नाही, तुझी गुड्या तुझा गुड्या, तुला धनलाभ निघालो म्हणला, संन्यास घेतो. जे महाराजा गावात निघालं आणि गावाच्या बाहेर पडायला गेलं आणि डोंगरात आता म्हणला जाऊन आता संन्यास घेतो, आता जगायचा कंटाळा आला, नाहीतर म्हणला जीवाचा प्राणाचा त्याग करतो. आणि मस्तपैकी छोटस महादेवाचं मंदिर दिसलं. महाशिवरात्रीचा दिवस होता महाराजा, त्या दिवशी रात्रभर मंदिर उघडे. हे सगळं महाराजा त्यांनी पाहिलं आणि म्हणला आता इकडे तिकडे जाण्यापेक्षा रातची पळापळी करण्यापेक्षा सकाळ काहीतरी निर्णय घेऊ, आता मात्र रात्रभर महादेवाचं भजन नाही तर देवळात जाऊ. बरीचशी लोक संसाराला कंटाळल्यानंतर देवळाकडे येतात. काय कळलं नाही कळणार. बरीचशी लोक संसाराला कंटाळले की दिंड्या धरत्या, रूप पाहता लोचनी. अरे घरी जाणार, तुझं रूप ध्यान सोडलं ना, तुला आता वा दिंडीत रूप पाहता लोचन सुचलं होते. वा महाराजा वैतागलेलं, रागावलेलं, रुसलेलं आहे आणि महादेवाच्या मंदिरामध्ये बसलं आणि दोन्ही डोळ्याने अंधार. एक आई नाही, बाप नाही, भाऊ नाही, बहीण नाही, कोणीच नाही. दोन्ही डोळ्याने आदळ महाराजा, दोन्ही डोळ्याने आदळ दिसना. आणि ही महाराजा वैतागलेला आतमध्ये बसलं महादेवाच्या पिंडीपाशी, म्हणता आता घरी जाणार नाही देवा, काय लग्न करून उपयोग नाही झाला देवा. आणि जी वैतागून देवा सगळं बोलत होता, तर काय करावं, तर सगळं बेलाचं पानाचा आत ढीग लागलेला होता. असं बेलाचं पान उचलायचं, महादेवाच्या पिंडीवर टाकायचं, ओम नमः शिवाय, पुन्हा बायकोचं तोंड पाहणार नाही. हे कुठला मंत्र? पुन्हा पुन्हा बेलाचं पान घ्यायचा, ओम नमः शिवाय, पुन्हा बायकोचं तोंड पाहणार नाही. त्याचा ह्यो आवाज आहे, कोणत्या अंधाऱ्याला आधार आला. म्हणला आता कोणतरी देवळात दिसतंय. कसं बस चापसत चापसत महाराजा देवळात त्यांनी आला आणि जिथं रुसून फुगून संसाराला कटाळून जे बसलं होतं महाराजा, त्याच्या शेजारीच आंधळ येऊन बसलं. आंधळ्याला डोलवाले म्हटलं, तुम्ही बी संसाराला कटाळलाय का? नाही म्हणला, मला आई नाही, बाप नाही, बायको नाही, बहीण नाही, पोर नाही, कोणी नाही, नाही कोणाचे कोणी, मी बी नाही कोणाचा. म्हटला मी बी लय कटाळलोय. तू काय करतोय? म्हणला हे बेलाचं पान घ्या वाह तिथं. म्हणला मग आंधळ बी म्हणायचं ओम नमः शिवाय, डोलवाला बी म्हणायचं ओम नमः शिवाय. दोघांची जोडी जमली महाराजा. पहाटे 5 वाजेपर्यंत दोघांचा खेळ त्योच, ओम नमः शिवाय, बायकोचं तोंड पाहणार नाही. ह्याचा मंत्र वेगळा आणि त्याचा मंत्र वेगळा. दोघांनी रात्रभर ओम नमः शिवायचा जप केला. कैलासीचा राजा शंभू महादेव भोला पहाटे पहाटे देव प्रसन्न झाले. आईसाहेबांना म्हणले चला, आईसाहेब म्हणले एवढ्या पहाटे पहाटे चला म्हणले, भक्तांनी आहे जय घोष चालू केलाय, म्हणला त्यांना भेटलं पाहिजे. दोघही महाराजा गेली, देवळात पोचली, पिंडीतून 1,00,000 कोटीचा प्रकाश पडला. आणि दोघांनी विचारलं, आता प्रसन्न झाले देव. आता प्रसन्न झाल्याने देवाने सांगितलं, डोलवाल्या मी तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहे, तुला मागायचंय काय ते माग. तुला मागण्याच्या 3 संध्या. आई साहेब म्हणल्या, देवा तुम्ही झोपेतून जागा झालाय का? का? अहो त्याला बी विचारा की, अंधाऱ्या तू एकदाच माग. डोळेवाल्याला किती वेळा? 3 वेळा. अंधाऱ्याला किती वेळा? 1 वेळा. मागणारा हुशार लागतो महाराजा. संसारात कंटाळलेलं होत काय. देवाने विचारले डोळेवाल्याला, 3 वेळा मागायचंय. 3 वेळा मागायचंय म्हणल्याने आता काय करून काय नको असं झालं महाराजा. भांडण विसरलं ती आणि डोळ्यासमोर बायको आली. तिची बायको अशी काळी कुठ होती
त्याला वाटलं सगळ्यांच्या बायका बोऱ्या पा आपलंच मॉडेल लई जुने हे देवा, तुला जर काय द्यायचं असेल तर बायको गोरी पान कर. तथास्तु म्हणलं देव, तथास्तु म्हणलं. नुकतीच आपलं सगळं स्वयंपाक लागलेलं हिला अंदाज आला, हातपाय पांढऱ्या पालासारखं पांढरं शुभ्र झालं. अगं बाया बाया, एका मिनिटात गोरी पान बाई झाली. आरशात गेली, हा आता कशी दिसती, आता कशी दिसती, आता कशी दिसती, आता कशी दिसती. बाई एका रात्रीत एका मिनिटात गोरी झाली एवढी घरात थांबत असती वैतावाती. ती लगेच बाजाराला सोमवारच्या लगेच सासवडच्या मेन बाजार पेठेतूनच आता कशी दिसती, आता कशी बघत्या, आता कशी दिसती, आता कशी बघत्या. जी महाराजा तिने शिवाजी चौक धरला, खाली मंडईपर्यंत बाई चालली. त्या मंत्र्याची गाडी तिथे एक होती, मंत्र्याच्या गाडीच्या आरशात बाई बघती आणि म्हणती आता कशी दिसती, आता कशी दिसती. मग गप असावा का नाही, त्या मंत्र्याच्या गाडीचा तिने पोंगा वाजवला, पोंग, आता कशी दिसती, आता कशी बघत्या. मंत्री बिले हुशार, आता तशीच गाडी घातली नेली पळून. काय बघताय माझ्याकडे. घरी गेला, कळलं सगळं. परत म्हणला देवा दुसरं मागणं मागतो. म्हणला काय. म्हणला माझी बायको अस्वल होऊ दे. ती गाडी तेवढी गोरी पान बायको झालेली, एका मिनिटात अस्वल झाली आणि लागली ना त्याला गुदगुल्या करायच्या मंत्र्याला. मंत्री म्हणला ही चांगली होती ना. आता देव म्हणला आता काय. मला शेवटचं मागतो, माझी बायको आहे तशी कर. पुन्हा काळी भडाक झाली. मंत्र्याने गाडी उतरली, म्हणजे बाई आई साहेब निघा तुम्ही. जवळ गोरी पान भडक होती तवर वा या ना या, बसा बसा बसा. मॉडेल बदलले की आई साहेब उतरा उतरा. काय माणसं बी असते ती. आंधळ्या आता तू माग. आता अंधाऱ्याचं गुणगान सुरू झालं. मला कुणी बी नाही, मला बायको नाही, पोर नाही, आमकत नाही, आतमक नाही. अंधाऱ्या तुला एकदाच मागायचंय. काय मागावं अंधाऱ्याने महाराजा. ए देवा, तुला जर काय मला द्यायचं असेल तर माझा नातू राजगादी बसून राजवैभव उपभोगताना मला या दोन्ही डोळ्याने बघू दे. किती हुशार आहे बघा. एक तर ही ह्याला कुणीच नाही. देवाला केवढा उद्योग करावा लागला, केवढा उद्योग करावा लागला. त्याला चांगले बायको द्या. नुसत्या बायको भागलं का, त्याला एक पोर द्यावा लागलं. त्या पोराचं लग्न झालं आणि अख्खं राज्य द्यावं लागलं. ती नातोगा देव बसायला सगळ्यात महत्वाचं हे जर दोन ह्यालेजन चालू करायला लागलं. आलं का लक्षात. काय मागणार आहे. तुझी चरण सेवा द्यावी जन्मोजन्मी देवा. हुमनाबादचे माणिक प्रभू कशा करता सांगतो नीट ऐका. मातानी महाराजा आपण तुम्ही आम्ही लई चुका करतो. हा मी परवा दिवशी देवळात बसलो होतो इथं महाराजांच्या जवळ. म्हणलं आई साहेब काय तुमच्या अडचण आहे, काय असं ते महाराजांना सांगा. मी काही दुःख मध्ये आणि काही पत्रिका बघत नाही. माझा वार आहे रविवार आणि गुरुवार. म्हणले महाराज नाही नाही तुम्ही बघा. म्हणते हे बघ बाई तू आपली आज जा आणि आई साहेब काय असेल ते तुम्ही तिकडलं देवाला मागा. मला काही सांगू नका. काय मागावं देवाला. देवा आपल्याला एक पोर द्या. मी तर उठूनच निघालो. काय मागावं महाराज. देवा घराला कुलदीपक मागा म्हणावा ना आपल्याला. मी म्हणलं तुम्ही हे प्रसाद घ्या निघा पुन्हा येऊ नका मठात. म्हणलं उगदे माणिक प्रभू महाराजा हुमदाबाद कर्नाटक मध्ये आलं.
दत्त महाराजांचे साक्षात विभूती, साक्षात विभूती. महिमा महाराजा त्यांचा इतका होता की हुंदाबादचे माणिक प्रभू म्हणजे साक्षात चालते बोलते दत्त महाराज. चालते बोलते दत्त महाराज. महाराजा जे मागल नुसतं दर्शन मात्र मनोकामनापुरती इतकी माणिक प्रभूंची ख्याती होती. आणि माणिक प्रभूंची ख्याती दूर दूर देशी पसरल्यानंतर अक्कलकोट स्वामी महाराजांचे चरणाचे निश्चिम सेवेकरी बाबा सबनीस. बाबा सबनीसांनी ज्यावेळेस हुंदाबादच्या माणिक प्रभूंची ख्याती ऐकली, त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये उत्कंठा निर्माण झाली की आपण माणिक प्रभूंच्या दर्शनासाठी निघालं पाहिजे. त्याला काही कळलंच नाही स्वामी दत्तांचा अवतार तया माझा नमस्कार आहे. बऱ्याचदा असंच होतं, एखादा महात्मा येतो पण तुम्हा मला ते ओळखू येत नाही. आणि महात्मा ओळखण्यासाठी महाराजा तुमच्या आमच्या अंतःकरणात असणारे 6 अवगुण समर्पित करावे लागतात, ते बाजूला ठेवावे लागतात, तेव्हा महात्मा कळतो. ह्या भेटी, संतांच्या भेटी, साधूंच्या भेटी, योगींच्या भेटी अति दुर्लभ आहेत महाराज, अति दुर्लभ आहेत. या सहजासहजी कोणाला प्राप्त होत नाही. पराकोटीचं तुमचं सगळ्यांचं भाग्य आजचा दिवस खरंच पावन पवित्र आहे. जसं बाबा सबनीस माणिक प्रभूंना भेटायला गेले तसे महाराजा आज मात्र एक वेगळा क्रम जगाच्या मालकाने आखून दिला. वार गुरुवारी नित्यक्रमाची सेवा आटपली आणि आपल्या ठरल्याप्रमाणे जगतजननी महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी, स्वयंभू श्री क्षेत्र यमाईश्वरी आणि यमाई देवीच्या मंदिरामध्ये शतचंडीचा याग आणि त्या शतचंडीच्या यागाकरता संपूर्ण स्वामी परिवाराकडून पूर्ण आहुतीचं नियोजन आपण केलं. हे करून घेणारे जगाचे मालक आहेत, हे कोणाचंही काम नाही, लक्षात घ्या. शतचंडी होणं, शतचंडीच्या त्या ठिकाणी मंत्र सेवन ऐकणं, श्रवण करणं, किंबहुना त्या मंगलमय प्रसंगाला उपस्थित राहणं, याला पराकोटीचं भाग्य लागतं, पराकोटीचं भाग्य लागतं. कोणाच्याही स्वप्नात नव्हतं, कोणाच्याही ध्यानात नव्हतं, कोणाच्याही मनात नव्हतं की एवढं भाग्य जगाचा मालक आपल्याला देतील. जगाच्या मालकाच्या समोर पूर्णाहुती सकाळपासून ठेवली होती. त्या पूर्णाहुतीला आवाहन करून जगाची मालकीनबाईला सांगितलं की हे सगळं आपण स्वीकारावं आणि त्याच्यावर महाराजा हळद कुंकू गंध अक्षता फूल वाहून पूजा अर्चना करून जगाच्या मालक ज्यांची उपासना करतात, शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. ते शंभो महादेव जगाचे देवादिदेव महादेव त्या जगतजननीच्या डोक्यावरती आहेत. आमच्या अवघ्या महाराष्ट्रातली एकमेव मूर्ती अशी इतकी सुंदर आहे की प्रत्यक्ष जगाच्या मालकाला जिने डोक्यावर घेतलं ती जगतजनी यमाई आहे. ती तुम्हाला काय सांगते माहितीये का? माझ्या स्वामींना, माझ्या परमेश्वराला मी डोक्यावर घेतलंय, तसं तुम्ही कमीत कमी त्याच्या डोक्याला तरी लागत जाऊ नका. आलं का लक्षात? तुमच्या आलं का लक्षात? घरी गेल्यावर आलं तरी चालेल, तिथे पुढच्या गुरुवारपर्यंत कळलं तरी काही हरकत नाही. या कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ सेवा म्हणजे जर कुठली असेल तर पती सेवा आहे, पती परमेश्वराची सेवा आहे. टिकल्या कमी करा, 1 रुपया एवढं कुंकू लावा. काय टिकली लावतात, वाह! त्याला पाहिला ती भिंगाचा चष्मा आणाय पाहिजे. लावली का नाही केली, लावली का नाही, लावली का नाही केली, लावली. कठीण झालं का? हुडकून काढावं लागते. टिकली देवी टिकली तर टिकली नाही तर संडाच्या पाईपला गुंतली. कठीण आहे. नवरा कुठं चिटकावतील ह्या बाया काय सांगता येत नाही. कमीत कमी त्या टिकल्या तरी नीट ठिकाणी ठेवा. आरशाला चिटकावता, त्या भिताराला चिटकावता. नवरा काय भिताराला चिटकवायची गोष्ट आहे का? आणि मग त्याने थोबाडाने भिकारी केली आणि म्हणायचं हा, तुम्ही म्हणायचं तू कुठे ठेवले तिथंच तुझी माझी गाठ भेट लावली. मारामाऱ्या करायच्या नाही. हे जगाच्या मालकाने सांगितलं. काय सांगितलं? नवरा म्हणजे पती परमेश्वर
परमेश्वर त्याच्या पायाचं तीर्थ रोज तुम्ही माय माऊलींनी घेतलं पाहिजे. हा जगाचं मालक सुद्धा तुमच्या चरणाचे दात झाल्याशिवाय राहणार नाही. का दिवसांनी पतिव्रता लागते, त्याला पतिव्रता लागते. तुम्ही म्हणाल ही कुठलं ध्यानशा नाही तेव्हा ह्याचा पाय धुवून पाणी प्यावं, हे तिकडून आलं तर पायावर पाणी घेत नाही. तुम्हाला कारणच पाहिजे. तो नाट्याच्या लागणारा बार आले लय तुम्हाला कारण पाहिजेत. कशासाठी कारण पाहिजेत? अजिबात कारण नसावेत महाराजा. पती हा कसा असू दे तो परमेश्वरच आहे, तो नारायणच आहे. लक्ष्मीने त्याच्या चरणाचीच सेवा करावी. चरण सेवा फार महत्वाची. बाबा सबनीसांनीच ठरवलं, जगाच्या मालकाला परवानगी मागितली. देवा हुमदाबादला जायचंय. महाराज काहीच शब्द बोलले नाहीत. पुन्हा जगाच्या मालकाला प्रार्थना केली, स्वामी देवा परवानगी द्या, फक्त दर्शन करून आलो. अशी ख्याती असं ऐकलंय आम्ही. प्रत्यक्ष दत्त महाराज ऐकते. आणि हेच बऱ्याच लोकांना कळलं नाही. अरे कितीतरी महान योगी पंत तुमच्या दरबारात येतात आणि आपल्याला त्याचं काहीच कळत नाही. साधी गोष्ट नाही महाराजा. आजचा दिवस जगाच्या मालकाने तुमचा आमचा इतका सुंदर करून ठेवला की जगाच्या मालकीनबाईच्या दारामध्ये सगळे आपण पोहोचलो. आपल्याकडून पूर्णाहुतीची सेवा घेतली आणि ती सेवा महाराजा प्रत्यक्ष स्वामींनी हे सगळं घडवून आणलं. आणि ते घडवून आणल्यानंतर त्याच्यासाठी योगी लागतो, संत लागतात मंगलमय कार्याला. त्यांचा आशीर्वचन खूप महत्वाचे असतात. म्हणून म्हटलं जातं साधू संत येती घरातोची दिवाळी दसरा. आणि ध्यानी नाही मनी नाही योगी प्रकट झाले. ते योगी निरंजननाथ जे अलग्नी देवस्थान पालखी सोहळा प्रमुख आहेत. आज सगळ्यांना असं वाटलं काही महात्मा कसा असावा तर यांच्यासारखा असावा. केवढा मोठा अधिकार आहे महाराजा की संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे अध्यक्ष प्रमुख आहेत. पण महाराजा आम्ही आज दुपारपासून त्यांच्या संगतीत आहे. बरीचशी लोकांना त्यांचं दर्शन झालं. सोयीच्या टोका इतका सुद्धा अहंकार नाही. आपलं नुसतं ग्रामपंचायतीला फॉर्म भरू दे. हा आपल्याला फक्त म्हणावं भावी सरपंच वाटलं, नुसतं म्हणावं भावी सरपंच लागला बॅनर. ह्यांचा सत्संग देवळात होत नाही. ह्यांचा सत्संग रोडवर होतो, रोडच्या कडेला होतो, धाब्यावर. सत्संग करायचा असेल तर साधूचा करा, संतांचा करा. आणि सत्संग करायचा आहे बाबा सबनीसांना. आणि त्या सत्संगासाठी परवानगी मागत्या जगाच्या मालकाला. दत्त बघायला निघाले आणि दत्तांच्या शेजारी राहिले. दत्तांच्या चरणाची सेवा केली पण दत्त कळले नाही. महाराज एका शब्दाने बोलले नाही. महाराजांच्या चरणावर नतमस्तक झाले आणि निघाले मजल दर मजल करत जगाच्या मालकाची अखंड सेवा करत माणिक प्रभूंच्या दरबारामध्ये हुमदाबादला पोहोचले. हुमदाबादला महाराजा मोठा त्या ठिकाणी एक मंगलमय यज्ञाचं कार्य चालू होतं आणि त्या यज्ञाच्या कार्यामध्ये अचानक तुपाची त्या ठिकाणी कमतरता जाणवली. आणि आता काय करावं, कुठे धावावं, सगळी मोठी अडचण निर्माण झाली. आणि त्याच समयामध्ये त्या यज्ञ मंडपामध्ये जगाचं मालक प्रगट झालं आणि आवाज ऐकला समस्त भक्तगणांनी, शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. क्या हो गया बाबा जी, यज्ञ में जो आहुति के लिए तुप की बहुत कमतरता हो गई है. महाराजांनी सांगावं, पाण्याच्या घागरी घ्या. महाराजा घागरी घेतल्या, पाण्याने भरल्या
आणि जगाच्या मालकाने फक्त दृष्टी टाकली आणि पाण्याचं रूपांतर तुपात झालं आणि यज्ञ मंडपामध्ये तुपाच्या घागरी भरभरून वाहिल्या गेल्या. एक दावत परत सेवेकरी निघाला. प्रभूजी 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 माणिक प्रभूंकडे निघाला. यज्ञामध्ये कोणी संन्यासी आलाय आणि त्या संन्यासाने तूप कमी पडल्यानंतर पाण्याच्या घागरी तुपाच्या केल्या. चमत्कार झाला महाराज, चमत्कार झाला. आणि बाबा सबनीस माणिक प्रभूंच्या दरबारामध्ये माणिक प्रभूंच्या चरणाचं दर्शन घेण्यासाठी पुढे उभे राहिले. आणि माणिक प्रभू गादीवर बसलेले आणि माणिक प्रभू सांगतात ते दुसरे तिसरे कोणी नसून आमचाच नव्हे तर प्रत्यक्ष आमचा आराध्य दैवत साक्षात दत्त महाराज आहेत असं म्हणावं. आणि गादीवर महाराज प्रगट झाले. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. बाबा सबनीत जातात तिथे पाहते झाले स्वामी समर्थ महाराज गादीवर बसल्यात. माणिक प्रभूंच्या मंडीला मंडी लावली आणि बाबा सबनीत थक्क झाले. अचानक स्वामींना पाहिलं. मी दर्शनाला माणिक प्रभूंच्या गेलो आणि दर्शन प्रत्यक्ष आमच्या मालकाचं झालं. एक सांगू, कुठेही जा भक्ती अंतकरणात एकदा इतकी भरायची कोणत्याही मंदिरामध्ये गेला का नाही तर आपल्याला आपलं मालकच दिसला पाहिजे. एक सांगू, लग्नाला 1000, 1200, 2000, 3000, 5000 लोक जमू द्या, पण ती माई माऊली बरोबर त्या सगळ्या 5000 युवकांमध्ये आपल्या पतीला अचूक बघते आणि पटकन तिची नजर तिथं स्थिर होते. तसं आपल्या जगाच्या मालकाच्या महाराजा कुठल्याही मंदिरात आपण आम्ही तुम्ही गेलो तर आपल्या जगाचं मालकच दिसलं पाहिजे. त्याला भक्ती म्हणतात. मगाशी अवधानाने जगज्जननीच्या मंदिरामध्ये पोहोचल्यानंतर महाराजा अहिराजा उदे म्हणताच आहे ना, आमच्या मुखामध्ये एकच आहे, आमच्या जिभेला एकच सवय लागली. माझी मदत झाली अनावर वाचा अवधूत चिंतन श्री गुरुदेव. जगाच्या मालकीनबाईचं दर्शन करायला गेलं तरी अक्कलकोट सद्गुरू स्वामी महाराज माई माऊली कोल्हापूरच्या अंबाबाईच्या रवळात गेलो तरी महाराज आम्हाला स्वामी दिसतात. अवघ्या महाराष्ट्राचे कुलस्वामी आई तुळजा भवानीच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर सुद्धा जगाच्या मालकाचं नाव येतं. एवढंच काय, पण अवघ्या महाराष्ट्राच्या कुलदेवताच्या दर्शनाला आम्ही काही क्षणापूर्वी गेलो. खंडेरायाची महती सांगत असताना बापूजी योगीजींच्या बरोबर बोलतायत, पण मला मात्र हे सांगत होते ते योगीजींना, हे भैरवनाथ आहे, इथं लिंग आहे, हे खंडेराय आहे, ही म्हालसा आहे, ही बानाई आहे. आणि या अशा महती सांगत असताना ज्या भैरवाच्या दर्शनासाठी डोळं झाकलं तिथे भैरव नाही, आमचं मालक आम्हाला दिसलं, आमचं मालक आम्हाला दिसलं. महाराज म्हणले तुम्ही वरती जा, जगाच्या मालकाच्या पायाला स्पर्श करा. मार्तंड भैरव आहे, काशीला एक भैरव, इथं भैरव आहे. 8 भैरवापैकी प्रचंड भैरव, चंड भैरव, रुद्र भैरव, तसा मार्तंड भैरव आहे. त्यांच्या चरणावर नतमस्तक व्हा. महाराजा त्यांच्या चरणाला हात लावला, स्पर्श झाला, पण जगाच्या मालकाचं पाय हातात आलं. आणि त्याच समोर माझ्या समोर असणाऱ्या योगीजींनी जगाच्या मालकाच्या पायाला हात लावलं. आणि त्यांनाही त्यांचं मालक आणि आमचं मालक दुसरं तिसरं कोणी नसून त्यांनी माझ्या डोळ्यात बघावं, मी त्यांच्या डोळ्यात बघावं. त्यांना माझ्या डोळ्यात आमचं मालक जगाचं मालक अक्कलकोट स्वामी दिसले आणि मला त्यांच्या डोळ्यामध्ये अक्कलकोट स्वामी दिसले. पाहिजे महाराज अशी भक्ती असते. त्या योगीच्या डोळ्यात टपकन पाणी आलं. माझ्याकडे बघून सांगतात, हसतात गालामध्ये, काही मालकांची किमी आहे. एक क्षणभर आम्ही दोघं त्या खंडेरायाच्या मंदिरामध्ये स्तंभ झालो, दृष्टादृष्ट झाली आणि एकमेकाला पाहून एकमेकाच्या
हृदयाच्या अंतःकरणाने संवाद झाला आणि तो संवाद आम्ही दोघं नव्हे तर तिघं मिळून करत होतो. तिसरा मार्तंड भैरवाच्या स्वरूपात आमचं जगाचा मालक बसलं होता. काय तुम्ही मालकांचे? आपलं मालक आपल्या जवळ असताना दुसऱ्यांच्या दर्शनाला जायची काय गरज आहे? नका हो बाबा सबनीस. काय सांगतो महाराज? नका हो बाबा सबनीस. बाबा सबनीस ना कळलंच नाही. ज्या जगाच्या मालकाचे पायाचे आपण होतो ना, आणि ज्याच्या आपण साक्षात विभूती म्हणून दत्त महाराजांची विभूती म्हणून पाहायला गेलो, त्यांचा अंशात्मक अवतार पाहायला म्हणून गेलो, तर त्या अंशात्मक अवतार माणिक प्रभू म्हणतात, त्याला ही तर आमचं मालक आहेत, हे मालक आहेत आमचं. आणि कडाळून मालकाच्या पायाला मिठी मारली माणिक प्रभूंनी आणि बाबा सबनीस थक्क झाले. याला म्हणायची महाराज भक्ती, याला म्हणायचं भगवंतावरच असणारं प्रेम. अरे कुठेही जाऊ दे, कुठल्याही मंदिरात जाऊ दे, कोण्या माणसाला भेटू दे, नवे नवे कुठल्या वृक्षाला आलिंगन देऊ दे, त्यात सुद्धा तुम्हाला जगाचा मालक दिसलो पाहिजे. नवे नवे जसं नाथ बाबांना श्वानामध्ये पांडुरंग दिसला, तसं तुम्हा आम्हाला प्रत्येक जीवामध्ये जगाचं मालक दिसलं पाहिजे. आणि त्यासाठी तुमच्या अंगात नखशिकांत स्वामी भक्ती भरली पाहिजे. मालक असं मिळतात का? मालक असं नाही मिळत. कोण कुठला महाराजा, त्याचा माझा संबंध नाही, परिचय नाही. योगीचे आले मंदिरामध्ये, आल्यानंतर महाराजा काही मंडळी आतमध्ये आपल्या सेवेकरी मंडळीपैकी आम्ही आत गर्भगाभाऱ्यामध्ये बसायला निघालो. हा महाराज योगीजी इथं उभं राहिल्या आणि योगीजींनी उभं राहून महाराज एका क्षणामध्ये स्वामी महाराजांच्या मुखाकडे पाहिलं. एका क्षणात समाधी लागली. मी त्यांना 3 वेळा बोलते, योगीजी अंदर चलिए, योगीजी अंदर चलिए. लेकिन योगीजी महाराज जगाच्या मालकाला पाहिलं आणि हरवून गेले. कशी मोहिनी केली गुरुनं. अरे गुरु मोहिनी करतो आणि ती मोहिनी योगीजींवर झाली. महाराज आत आले. आत आल्यानंतर जगाच्या मालकाकडे पाहायला लागले. टपटप डोळ्यातून पाणी गळायला लागलं आणि म्हणतात, कसं मालक, शेवटी बोलवलंच ना तुम्ही. आज गुरुवार, मला वाटलं बी नव्हतं जगाचा मालक तुमचा आमचा दर्शन होईल, तुमची आमची भेट होईल. एक सांगू, गुराख्याने जरी गुरु सोडले तरी धन्याला सोडून चालत नाही. हे आमचं धनी आहेत, हे आमचं धनी आहेत. महाराजा जगाच्या मालकाच्या समोर बसलं. महाराजांच्या पादोकांना पाहिलं आणि पादोकांना पाहिल्यानंतर महाराज त्यांच्या नखशिकांत अंगामध्ये रोमातून चैतन्य वाहत होतं. आणि जसं का जगाच्या मालकाचे आशीर्वाद वचन पाय त्यांच्या मस्तकावर पडले, काय त्या चरणाची ताकद सांगतो महाराजा. योगीजी महाराजांना नखशिकांत थरथर कापाय लागले. घरघर डोळ्यातून थंड अश्रू वाहताय. हात जोडून बसलेले. मी त्यांच्या डोक्यावर जगाच्या मालकाचे पाय ठेवलेले आणि मला ही काही एक क्षणभर सुचलं नाही की मी त्यांच्या डोक्यावर जगाच्या मालकाचे पाय ठेवल्यात. माझ्या हातात जगाच्या मालकाचे पाय आहेत आणि ते पाय त्या योगींच्या डोक्यावर आहेत. काय तो सुमणर असा प्रसंग होता महाराज. भुलून गेलो आम्ही. तवचरणे आम्ही रमलो. जगाच्या मालकाचं सगळं आसन पाहिलं. नित्यक्रमात येणाऱ्या सेवेकऱ्यांसाठी सांगतो महाराजा, त्यांची पहिल्यांदा आल्यानंतर एवढी अवस्था झाली. ती मला म्हणते, जगाच्या मालकाने अक्कलकोट सोडले आणि इथे येऊन बसल्या, इथे येऊन बसले. आणि मी त्यांना शोधत होता अक्कलकोटला. ते मालक इकडे तुमच्याकडे येतोय. काय पाहिजे तुम्हाला? हे सगळं गुणामुळे महाराज सांगू, गुणामुळे सांगू. किती गुणगान गाऊ जगाच्या मालकाचं. तुम्हीच सांगा भक्ती कशी असते, कारण तुम्ही ती भक्ती इतकी जगाच्या मालकाच्या चरणावर ठेवली. आज तुमची इतकी अनन्य प्रीत जगाच्या मालकावर आहे, तुमची अनन्य भक्ती जगाच्या मालकावर आहे, तुमची अनन्य प्रेम जगाच्या मालकावर आहे. म्हणून तुम्हाला सांगतो महाराजा, हिम्मत सोडत नाही महाराजा.
तुमची वाट बघत बसते रे गुरुवारचं ते. तुम्हाला असं वाटतं की गुरुवार कधी येईल, तसं या मालकाला सुद्धा वाटतं बर का, गुरुवार कधी येईल, माझी लेकर कधी येत्यात, कशी असत्यात आणि काय माझ्या लेकरांकडे पाहावं. अरे जगाचं मालक सुद्धा तुमची वाट बघत असतं, हे तुम्हाला कधी कळलंच नसेल, हे तुम्हाला कधी कळलंच नसेल. आणि ज्याला कळलं ना महाराज, ज्याला कळलं ना महाराज, त्याला काहीही गुरुवारची कितीही कसल्याही प्रकारचा अडचण येऊ दे, संकट येऊ दे, काम असू दे, सगळं बाजूला ठेवतंय, ते सगळं बाजूला ठेवतंय आणि पलट सुटतंय. 7:45 वाजले की 8 वाजले, टायमिंग झालं, जगाच्या मालकाची चाकरी गेलं पाहिजे. ज्यांनी चाकरी करायला म्हणून निघाला का नाही, त्याची सेवा या मालकाने घेतलीच म्हणून समजा, या मालकाने घेतलीच म्हणून समजा. आणि म्हणून या जगाच्या मालकाला बाबा सबनीसांना असं वाटलं की माणिक प्रभू म्हणजे दत्त महाराजांचा अवतार आहे, आणि ते दत्त महाराजांचा अंशात्मक अवतार आहे. आणि ज्यावेळेस त्यांनी मालक म्हणून त्यांना मिठी मारली, त्यावेळेस बाबा सबनीसला कळालं आपल्या हातातून केवढी मोठी चूक झाली. तशी चूक महाराजा तुमच्या आमच्याकडून होऊ नये, तशी चूक तुमच्या आमच्याकडून होऊ नये म्हणून महाराजा बाबा सबनीस नाही व्हायचं. आपल्याला कुठेही गेलं, कुणाच्याही पायी धरले तर ते पायी जगाच्या मालकाच्या धरले. ही भावना, ही वृत्ती ज्याच्या अंतःकरणात आहे, त्याला त्या चरणामध्ये जगाच्या मालकाचे चरण दिसणारच, त्याला त्या जीवामध्ये जगाचा मालक दिसणारच. आणि म्हणून महाराजा जगाच्या मालकाचं दर्शन पाहिलं, मनोहर दर्शन देऊनी त्यांना तृप्त केले त्यांच्या मनात. आणि मग बाबा सबनीसांनी क्षमायाचना मागितली आणि जगाच्या मालकाचं गुण गायला सुरुवात केली. जगदीश्वर जगदुत्पत्तीचे जगोद्धारक जगतपती जगत पालकालय जगद्गुरु स्वामी समर्थ नमस्तुतेश्चना. चराचरामध्ये भगवंत तुम्ही आहात, मी अज्ञानी, मला कळलं नाही महाराज, मला क्षमा करा. आणि महाराजांच्या चरणांना नमस्तक झाला. म्हणून तुम्हाला कुठेही जाऊ दे, ज्या दिवशी तुम्हाला प्रत्येक जीवामध्ये जगाचं मालक दिसतील ना, त्यावेळेस तुमची अवस्था लिहून घ्या. देव पाहण्यासी गेलो आणि देव बोलण्याची आलो. अहम ब्रह्मासी, प्रत्येकाच्या हृदयात अंतःकरणामध्ये राम आहे. त्या रामाला आत्मराम म्हटलेला आहे. तो राम जागृत करायचा आहे. देव जागृतच आहे, तुम्हाला जागृत व्हायचं आहे. मग ती जागृतीसाठी काय करू महाराज, तर ऐका, त्या जागृतीसाठी तुम्हाला जर काय करायचं असेल तर एकच करा, तुम्ही स्वामींचे चिंतन करा, महाराज तुमची चिंता करतील. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की, सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज